क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। जसे बाबासाहेब म्हटले, शिक्षण वाघिणीचं दूध आहे, डरकाळी फोडल्याचे होणार नाही। त्यासाठी तुमचं काय कर्तव्य आहे? जे संविधान आम्ही म्हणतोय त्या नवीन संसद भवनाला संविधान नाव कोणी दिलंय सांगा मला। 370 कलम तुम्ही म्हणता घटना, आम्ही घटना वाचली, काय वाचली तुम्ही? घटना काय घटना वाचली नाही तुम्ही, बोलायला भाषण कमी हे माझंच नाही। 370 कलम हटवले याचा अर्थ असा आहे की तुम्ही कोणाला जमीन म्हटलं याच्या नाही। मला अभिमान काय की त्या जम्मू काश्मीर मध्ये हा तिरंगा झेंडा, त्या तिरंगा झेंड्यामध्ये अशोक चक्र लढते, म्हणून मला मतदान मागताय, हे धर्माच्या नावावर मतदान मागताय। पण यांनी विचार करावा, यांच्या घरामध्ये लोक होते का सक्षम? यांनी दुसऱ्या पक्षातले सक्षम उमेदवार उचलून विकत घेऊन खोकेबाजी करून बीजेपी कडे उमेदवार नव्हते म्हणून RPI गट, शिंदे मिंदे गट, अजितदादा गट हे सगळे यांनी जमा केले। ज्यामध्ये जितके पण लोक अडॅप्ट झालेले, जे पण गट राजकीय गट एकत्र आलेले आहेत, बीजेपीचे एकच म्हणणे, बोल रेटून बोल, खोटं जरी बोललं तरी रेटून बोल की समोरचा हादरला पाहिजे। नमस्कार, मी प्रकाश। आपण बघत आहात लोकसभेचा रणसंग्राम। खऱ्या अर्थानं आपण जर बघितलं तर नाशिक लोकसभेचा बिगुल वाजलेला आहे आणि मोठ्या प्रमाणात पक्षांनी प्रचाराला रणधुमाळी या ठिकाणी सुरू आहे, प्रत्येक विविध पक्षांची। त्याच अनुषंगाने आपण नाशिकचा विचार केला तर प्रभू श्रीरामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन झालेली नाशिक नगरी आहे आणि त्यातच आपण जर बघितलं तर सातपूरचा विचार केला तर यंत्रभूमी म्हणून यंत्रभूमी आणि कर्मभूमी असं संबोधलं जातं या सातपूर नगरीला। औद्योगिक वसाहत असल्या कारणाने या सातपूरची ओळख निर्माण झालेली आहे आणि त्याच अनुषंगाने आपण राजकीय नेत्यांची महाचर्चा या ठिकाणी आयोजित केलेली आहे। आपण या ठिकाणी नाशिक लोकसभेचा या ठिकाणी नाशिक लोकसभेमध्ये काय विकास कामं होणे गरजेचे आहेत, काय विकास कामं अजून विविध राजकीय पक्षांचे उमेदवार आणि राजकीय पक्ष कशा पद्धतीने मतदारांना विकास कामांच्या माध्यमातून मतदारांचा विकास करणार आहेत, याच अनुषंगाने हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे। आपण जर बघितलं तर नाशिकमधील नेते मंडळी असतील किंवा मग विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते या ठिकाणी आपण आमंत्रित केलेले आहेत। आपण ह्या साईडला बघितलं तर महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते आहेत, ह्या साईडला बघितलं तर महायुतीचे नेते आणि पदाधिकारी या ठिकाणी आहेत। आपण आता सर्वप्रथम जाणार आहोत महायुतीकडे आणि एकंदरीत त्यांच्या पक्षाचं विजन काय आणि त्यांचा उमेदवार या नाशिक लोकसभेच्या मतदारांना काय देऊ शकतो, काय सुविधा देऊ शकतो, या अनुषंगाने आपण विचारणार आहोत। साहेब, आपलं सहर्ष स्वागत आहे। काय सांगाल महायुतीच्या उमेदवारांचं तुमचं विजन काय आणि महायुती मतदारांसाठी काय करू इच्छिते या नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये? लोकसभा याचा अर्थ हे गटारी, ढापे, नाले, संडास, बाथरूम, रोजगारी वगैरे हा मुद्दा नाही आहे। लोकसभा हे देशाचे नुकसान असते। माझा देश आबाधित आहे, माझा देश आझाद असेल तर मला सर्व प्राप्त होईल। माझ्या देशाला सुरक्षा कोण प्रदान करून देईल, माझ्या देशाचं नाव कोण उज्ज्वल करेल, माझ्या देशाला प्रगतीपथावर इकॉनॉमिक क्षेत्र असेल, अनेक क्षेत्रामध्ये प्रगतीपथावर कोण नेईल, कोण समोरच्या देशावर जर आपल्यावर हल्ला करायचा प्रयत्न करा त्याच्याशी जिद्दीनं लढेल, ही माझ्या दृष्टिकोनातून लोकसभा आहे। आणि त्यासाठी उमेदवारापेक्षा पंतप्रधान कोण आहे, तो कोणत्या दिशेला तुम्हाला नेईल, यासाठी आमची लढाई आहे। त्यामुळं ह्या लोकसभेचा उमेदवार कोण आहे, कोण असावा, त्यापेक्षा पंतप्रधान कोण असावा, आम्ही ह्या दृष्टिकोनातून गतिमान पद्धतीने वाटचाल करतोय। मी तर निश्चितपणे सांगतो की आतापर्यंत जेवढे उमेदवार उभे आहेत ना, 30-29 अतिशय तज्ज्ञ आहेत, अतिशय विद्वान, खूप चांगले आहेत, शैक्षणिक पातळीपासून सामाजिक, धार्मिक, राजकीय कारणामध्ये अग्रभागी आहेत। पण कोणी नगरसेवक, कोणी आमदार, खासदार कोण आहे, यासाठी तुम्हाला गतिमान पद्धतीनं कामकाज पाहिजे असेल तर एखादा डॉक्टर असेल, मी किती तज्ज्ञ असलो मी डॉक्टरचं काम करणार आहे। माझ्यासमोर मेकॅनिक आहे, मी लक्झरी गाडी वापरत असतो पण तो काम मेकॅनिक करेल। एखादा इंजिनियर असतो तो इंजिनियरचं काम करेल। तसं लोकसभेसाठी त्या कामाचा तज्ज्ञ माणूस असेल, त्या तज्ज्ञ माणसाच्या हातात जर यदा कदाचित ही सत्ता मिळणारच आहे, जर दिली तर ते गतिमान काम होईल, प्रभावीपणे काम होईल, अशा पद्धतीनं आमचं विजन आहे।
आता आपण सत्ताधारी भाजप यांच्या पदाधिकाऱ्यांकडे जाणार आहोत. आपलं पण स्वागत आहे. काय सांगाल, नाशिक लोकसभेचा महायुतीचा उमेदवार ठरताना थोडाफार खूप विलंब झाला, त्यामुळे कुठेतरी टीकास्त्र सोडलं गेलं, त्याचं काय कारण असू शकेल, काय सांगाल? खऱ्या अर्थानं देशभरामध्ये महायुतीमध्ये NDAमध्ये अनेक घटक पक्ष निवडणूक लढत आहे आणि महाराष्ट्रामध्ये RPI असेल, भारतीय जनता पक्ष, शिवसेना, मनसे, राष्ट्रवादी अनेक पक्ष मिळून युती झालेली आहे. आणि खऱ्या अर्थानं बघितलं तर नाशिक शहरामध्ये भारतीय जनता पक्षाची ताकद जास्त असल्यामुळे साहजिकच आहे इथे पक्षाने मागणी केली होती. पण 2 वेळेस खासदार असलेले हेमंत गोडसे हे स्टँडिंग असल्यामुळे एकनाथ शिंदेंनी या जागेचा हट्ट जास्त धरला आणि ती जागा आम्हाला त्यांना सोडावी लागली. पण ठीक आहे, जागेपर्यंत जो विलंब होता की जागेपर्यंत ज्या लढत होती तिथपर्यंत होती, पण जेव्हा उमेदवारी हेमंत गोडसेंना घोषित झाली तेव्हा आमचा उमेदवार हा देशाचा नरेंद्र मोदीच ठरला. त्यामुळे महायुतीमध्ये सर्व घटक पक्ष हे जोमाने हेमंत गोडसेंच्या प्रचाराला लागलेले आहे आणि नक्कीच हा प्रचार विजयाचा गुलाल घेऊनच थांबणार. या नाशिक लोकसभेमध्ये सातपूर अंबड MIDC परिसर आहे, विविध ठिकाणी विकास कामं करण्यासाठी स्कोप आहे. असं आपलं महायुतीचं ठोस म्हणजे विजन काय आहे? आपल्या पक्षाने 5 वर्षात काय कामं केलेली आहेत, अजून प्रामुख्याने काय कामं करणं गरजेचं आहे? नक्कीच आता हेमंत गोडसे खासदार असताना त्यांनी साखर कारखाना सुरू केलेला आहे. नंतर रेल्वेचे जे व्हील्स बनतात त्याचा कारखाना सुरू केलेला आहे. आता लवकरच नाशिकमध्ये 500 एकरमध्ये IT हब येणार आहे. त्यामुळं महायुती हे जोरातच काम करत आहे आणि येणाऱ्या काळामध्ये MIDC असल्यामुळे MIDC मध्ये नक्कीच मोठे प्रकल्प येतील, याची आम्हाला 100% खात्री आहे. आपण जर बघितलं तर नाशिक लोकसभेमध्ये बहुतांशी शेतकरी वर्ग आहे आणि त्यामध्ये कांदा पीक असेल, द्राक्ष असेल, याला निर्यात बंदी असेल, त्याला मिळणारा भाव असेल, या पद्धतीने बराचसा रोष या ठिकाणी व्यक्त झाला आपल्या भाजप सरकारवर. त्याबद्दल आपलं येणाऱ्या काळामध्ये आपल्या पक्षाचं उमेदवाराचं विजन नेमकी काय असणार शेतकऱ्यांसाठी? नक्कीच मी स्वतः शेतकऱ्याचा मुलगा आहे, शेतकरी कुटुंबात माझा जन्म झालेला आहे, त्यामुळे शेतीबद्दल मला बरीच माहिती आहे. आता आमचे स्वतःचे द्राक्ष बाग होते. कधी कधी जेव्हा द्राक्षाची आवक कमी असायची तेव्हा आम्ही 50 रुपये किलो पण द्राक्ष विकलेलं आहे. पण ज्या वर्षी द्राक्षाची आवक जास्त असते त्यावेळेस मोठ्या प्रमाणात माल येतो आणि तेव्हा द्राक्षाला किंवा कुठल्या फळभाज्यांना हमी भाव नसतो. त्यामुळे याचा आणि सरकारचा काही संबंध नाही की सरकार आलं तर शेतकऱ्यांच्या या गोष्टीला किंमत भेटेल, हे सरकार आलं तर शेतकऱ्यांना न्याय मिळणार नाही. हा आपला देश कृषीप्रधान आहे. इथं 70% लोक शेती करतात, शेतीवर अवलंबून आपला देश आहे. त्यामुळे कुठले सरकार येवो हे शेतकऱ्याच्या हिताच्याच बाजूने असतं, शेतकऱ्याच्याच बाजूने असतं. आणि राहिला कांद्याचा प्रश्न तर मध्यंतरी असे काही समस्या किंवा प्रॉब्लेम झाले त्यामुळे निर्यातीला प्रॉब्लेम आला. पण नक्कीच या ठिकाणी नाशिकचे पदाधिकारी असतील, नाशिकचे नेते असतील किंवा राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी लवकरच त्याच्यात निर्णय काढून ही निर्यात परत सुरू केलेली आहे. धन्यवाद. आता आपण जाणार आहोत महाविकास आघाडीच्या नेत्यांकडं, या ठिकाणी त्यांचं मत घेणार आहोत. आताच आपण सत्ताधाऱ्यांशी बोललो आहोत. आपल्या पक्षाचं नेमकी विजन काय असणार येणाऱ्या पुढील कालखंडामध्ये? आपला पक्ष आणि आपला उमेदवार मतदारांसाठी ठोस काय भूमिका घेणार आहे, काय विजन असणार? आपला जो महाविकास आघाडीचा जो उमेदवार आहे त्यांनी आत्तापर्यंत जे कामं करणार आहे ते प्रत्येक आपल्या मुलाखतीमध्ये असेल, वचननाम्यात असेल, ते सांगितलंय की नाशिक शहराच्या सर्वांगीण विकासासाठी जे काही करायला लागेल. आत्तापर्यंत आपल्याकडे परिस्थिती अशी आहे की सातपूर MIDC असेल, अंबड MIDC असेल, 60 ते 70% उद्योगधंदे बंद आहे. विद्यमान खासदार सन्माननीय हेमंतप्पा गोडसे यांनी हे कारखाने सुरू करण्यासाठी आत्तापर्यंत एकही प्रयत्न केला नाही. खासदारांचं काम एवढंच आहे की काहीतरी बातमी पेपरला छापून आणायची आणि ती जाहीर करायची. पण त्यांनी आता उल्लेख करून दाखवला. हेमंत गोडसेंनी काय केलं? ते हेमंत गोडसेंनी काय केलं ते कागदावर आहे, इथं दिसत नाही ना. इथं तुम्ही पत्रकार आहे, तुम्ही माहिती घ्या ना. सातपूर MIDC मध्ये किती नवीन उद्योग आणले, अंबडला किती आणले, आमच्या किती तरुण पोरांना रोजगार इथं उपलब्ध करून दिला. हेमंत गोडसेंनी सातपूर शहरामध्ये केलेलं एक काम दाखवा फक्त, का जे खात्रीने सांगू शकतील का या सातपूरच्या नागरिकांना त्या खासदाराच्या कामाचा फायदा झाला. खासदाराची कामं काय, नगरसेवक जे कामं करतो ते खासदार करून राहिला. तर हे कुठलंही काम केलं नाही. हे काम केलं नाही आम्ही नाही म्हणत, BJP वाल्यांनीच तिकीट जाहीर होण्याच्या आधी भाजपच्या भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी त्यांच्या मुख्य कार्यालयात असेल,
आमच्या इथं या सातपूर विभागात असेल त्यांनी बैठका घेऊन त्यांनी जाहीर केलं 10 वर्षात हेमंत गोडसेंनी एकही काम केलं नाही, हे भाजपच्याच पदाधिकाऱ्यांनी सांगितलंय. आणि आता भाजपचेच लोक मत मागतात हेमंत गोडसेसाठी, ही हास्यास्पद गोष्ट आहे. नक्कीच काय सांगाल साहेब, या ठिकाणी तुमच्या पक्षाकडून वेगळ्या उमेदवारीची चर्चा होती आणि ऐन टाइमला ऐनवेळी दुसऱ्या उमेदवाराला तिकीट दिलं गेलं, ही देखील चर्चा म्हणजे कुजबूज होती, मतदारांमध्ये संभ्रम होता. त्याबद्दल काय सांगाल आणि आपल्या उमेदवाराचं प्रामुख्याने विजन काय असणार? उमेदवारी देणं हे आमच्या वरिष्ठांचं काम आहे. त्यात आम्ही कुठली लुडबुड न करता आमचं म्हणणं एकच आहे की पक्षाचं विजन हे असं असलं पाहिजे की ते तरुण, शेतकरी, कामगार आणि महिला असेल, विद्यार्थी असेल, शाळा असेल, या सर्व स्तरातील लोकांना न्याय मिळाला पाहिजे. कारण नगरसेवकाचं गटर, वॉटर मीटर हे काम तर सर्वजण करतातच, परंतु खासदाराचं ज्या सन्माननीय महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी, लोंढे साहेबांनी ज्याप्रमाणे सांगितलं की देशाचा विकास होण्यासाठी हा कार्यकर्ता सक्षम असला पाहिजे. मग ज्याप्रमाणे सातपूर इंडस्ट्री आणि अंबड इंडस्ट्री आपल्या या मतदारसंघात एवढी मोठी इंडस्ट्री असताना याच्यामध्ये किती उद्योग आजपर्यंत आले, त्या उद्योग आल्यानंतर किती लोकांना रोजगार मिळाले, याचा कुठलाही आकडा आजपर्यंत आपण जाहीर करू शकत नाही. कारण रस्त्यावर कागदावर आले असतील पण रस्त्यावर काही दिसत नाही ना. आणि प्रमुख मुद्दे म्हणजे महागाई असेल, तुमचा आज बेरोजगारीचा प्रश्न आहे, आज खून दिवसा ढवळ्या लोकांच्या हात मर्डर होत आहे, कुठेही अशांतता पसरलेली आहे, कायदा सुव्यवस्थेचा नामोनिशाणा राहिलेला नाही. मग आज तुमचं ट्रिपल इंजिन सरकार आहे की फक्त तुमचं असं नाही की केंद्रातच आहे, तुम्ही आज महापालिकेपासून तर केंद्रापर्यंत सरकार जर तुमचं असेल तर मग हे कायदा सुव्यवस्था असेल किंवा नवीन उद्योग आणण्याची जबाबदारी असेल तर मग ही जबाबदारी कोणाची आहे? मग यामध्ये पण नेहरू किंवा गांधी काही अडचण आणतात का काय, असा सर्वसामान्यांना प्रश्न उद्भवलेला आहे. विकासाचा मुद्दा ज्या वेळेला तुम्ही करतात त्यावेळेला 2047चं विजन करण्यापेक्षा 2014 पासून 2024 पर्यंतचं म्हणजे भूतकाळाचा विचार करून भविष्याचा वेध घेतला जातो. मग मागील 10 वर्षामध्ये असे कोणते बदल या सर्वसामान्य नागरिकांच्या आयुष्यामध्ये घडले का त्यामुळे आम्हाला असं वाटतंय की नाही अबकी बार मोदी सरकार 400 पार? काय कारण आहे? म्हणजे लोक सगळ्या स्तरातील खुश आहे का? कामगार खुश आहे का? तुमचा शेतकरी खुश आहे का? जर सर्व स्तरातील लोक आंदोलन करताय मग हे कोणत्या बेसवरती 400 पार म्हणताय, हा सर्वसामान्यांना सर्वात मोठा प्रश्न पडतोय. आपल्यासोबत काही राष्ट्रीय काँग्रेसच्या महिला देखील आहेत. ताई, आपलं पण स्वागत आहे. काय सांगाल, नाशिक लोकसभेमध्ये महाआघाडी म्हणून आपण घटक पक्ष म्हणून सामील झाला आहात, काय सांगाल? राहुल गांधीजी पदयात्रा केलेली आहे त्यांनी संपूर्ण भारतामध्ये, त्याचा फायदा कितपत पक्षाला होईल, महाआघाडीला होईल, इंडिया आघाडीला होईल, काय सांगाल? 100% माननीय राहुलजी गांधींनी जी पदयात्रा काढली ती पदयात्रेमध्ये संपूर्ण म्हणजे सामान्य जनतेपासून तर वरिष्ठ लोकांपर्यंत त्यांना प्रतिसाद होता. आणि आज कन्याकुमारीपासून तर काश्मीरपर्यंत त्यांनी पदयात्रा काढली, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट अशी आहे की सामान्य जनता जेव्हा त्यांना भेटल्यानंतर त्या नेत्याशी त्यांच्या मनातल्या गोष्टी त्यांनी गुजबुज केल्या, हितगुंज केली आणि त्या पद्धतीने लोकांना जाणीव झाली की नुसतं लाखोच्या सुटापुटामध्ये घालून आणि लोकांना खोटे आश्वासनं देऊन जुमलेबाजी करून काही होणार नाहीये. सत्य ते सत्य राहणार आहे आणि मला 100% खात्री आहे महाविकास आघाडी, महाइंडिया ही 100% निवडून येणार आणि सत्ता स्थापन करणार. आणि नाशिकचा उमेदवार आमचा महाविकास आघाडीचा राजाभाऊ वाजे हे 100% अगदी खात्रीने निवडून येणार. नाशिक लोकसभेमध्ये राजसाहेबांची सभा झाली, त्यानंतर 2014 बघितलं, 2019 बघितलं. राजसाहेबांनी नरेंद्र मोदी असतील किंवा भाजपला म्हणजे त्यांच्या विरुद्ध बोलले आणि आता अचानक युटर्न घेतला असं देखील कुजबूज आहे, असं देखील बोललं जातं. नक्की कुठल्या मुद्द्याच्या आधारावर राजसाहेबांनी महायुतीला पाठिंबा दिला? निश्चितच 2009 मध्ये जेव्हा हेमंत गोडसे आमच्या पक्षाकडनं उभे होते तेव्हा देखील त्यांनी मोठ्या मदतीके घेतले होते का 27-28 हजार नेत्यांचा पराभव झाला होता. त्यानंतर देखील 2014 मध्ये राजसाहेबांनी मोदी साहेबांना उमेदवार जरी उभे केले होते तरी जर माझे खासदार निवडून येतील तरी ते मोदी साहेबांना मतदान करतील. 2014 ते 19 मध्ये नोटबंदी असेल असे 2-3 मुद्दे साहेबांना पटले नाही, त्याच्यामुळे त्यांनी मोदी साहेबांचा विरोध केला, तर टोक्याचा विरोध केला. त्यानंतर जे 370 कलम हटवणं झालं, राम मंदिर झालं असेल, CA कायदा झाला असेल, हे जे मोदी साहेबांनी 2019 ते 24 मध्ये केलेलं आहे
त्याला साहेबांना ते वाटलं का हे मुद्दे चांगले आहे, तर योग्याला चुकीला चूक दाखवणं आणि जे चांगलं आहे त्याला शाबासकी देणं हे आमच्या साहेबांचं काम आहे. त्यानंतर समजा 2024 मध्ये आता जर आपण एक सर्वे काढला तर सर्वात तरुण देश हा भारत देश मानला जातो. सर्वात तरुण देश हा भारत देश. जर होणार तर नाही, पण 4 जूनला सत्ता परिवर्तन झालं. आपल्या कुटुंबामध्ये पण एक प्रमुख असतो. आपल्या क्रिकेटचं टीम असलं त्याच्यामध्ये एक प्रमुख असतो. यांच्याकडनं प्रमुखच नाही एका सक्षम असा. आमच्या युतीकडे एक सक्षम असा सक्षम असा नेता आहे नरेंद्र मोदी का, ज्यांनी भारताचं नाव विश्वगुरु म्हणून 2029 पर्यंत नेतील असा विश्वास आमच्या साहेबांना आहे. निश्चित जर का त्यांनी 2029 पर्यंत त्यांनी केलं नाही तर साहेब परत विरोध करणारच. नक्कीच साहेब, आता सत्ताधाऱ्यांनी सांगितलं का 10 वर्षामध्ये हेमंत गोडसेंनी काहीच केलं नाही, नुसती जुमलेबाजी केली. कुठल्याही या ठिकाणी MIDC मध्ये कारखाने बंद पडलेले आहेत असा आरोप त्यांनी केलेला आहे आणि यांच्याजवळ कुठल्याही प्रकारचं ठोस विजन नाही असं म्हणतात. एकदम साधा मुद्दा आहे माझा, एकदम साधा. हे जे आता या क्षणात नावच येत, मी उमेदवाराचं नाव घेणं योग्य वाटत नव्हतं, पण हेमंत तुकाराम गोडसे यांना जो विरोध करतायत ना, तो विरोधाला विरोध करतायत. कारण मला हे माझ्या समोर उभे राहिले हे अतिशय जिद्दीचे, नेटाचे आणि आदेश पाळणारे कार्यकर्ते, मला त्यांचा अभिमान आहे. हेच गेल्या वर्षी सुद्धा नव्हे, 10 वर्षापासून हेमंत आप्पासाठी प्रचार करताना प्रकाश लोणीच्या खांद्याला खांदा लावून नेटाने उभे राहिले. त्यांना विचारा, या क्षणापर्यंत विचारा, आयुष्यामध्ये जेवढं मतदान त्यांनी 5 वेळा 4 वेळा केलं असेल, मला वाटत नाही की धनुष्यबाणाच्या व्यतिरिक्त त्यांनी मतदान किंवा कमळाच्या व्यतिरिक्त मतदान केलंय का, विचारा. एक शब्दात जर ते म्हटले की हो, तर प्रकाश लोंढे राजकीय कारकीर्द सोडून देईल. लगेच आपण या प्रश्नाचं उत्तर घेऊ. त्यांनी सांगितलेले आहे की या पहिलीची जी इलेक्शन झालं तर खांद्याला खांदा लावून कमळाचा प्रचार करत होते, आता अचानक परिस्थिती बदलली म्हणून ते तसं बोलताय असं म्हणतात. परिस्थिती काही बदलली नाही. आम्ही नक्कीच ह्या उमेदवारासाठी मतदान मागितलं हे 100%. पण त्या उमेदवाराने जर काही चुकीच्या गोष्टी केल्या असेल, पक्षप्रमुखांनी ज्यांनी त्यांना उमेदवारी दिली, ज्यांना मान सन्मान दिला, आमच्यासारखे सर्व शिवसैनिक त्यांच्यासाठी चहा पाण्याची तमा न बाळगता, जेवणाची हे न करता सर्व शिवसैनिक पळाले, त्यांना निवडून आणलं. त्यांनी एकही काम या विभागामध्ये आतापर्यंत केलेलं आहे का, एवढाच एक मुद्दा आहे. विकासाच्या दृष्टीने महायुतीने बोललं पाहिजे. भारतीय जनता पार्टीच्याच पदाधिकाऱ्यांनी, नगरसेवकांनी आंदोलन करावं लागलं का खासदारांनी कोणतं काम केलं नाही, हे त्यांनीच सांगितलंय. आता आम्ही सांगत नाही, त्यांनी सांगितलेलं आता आम्ही तुम्हाला सांगतो. कामं केले नाही, विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक झाली पाहिजे. राम मंदिर झालं, राम मंदिरासाठी आम्ही आग्रही होतो. कट्टर हिंदुत्ववादी हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांचं योगदान राम मंदिरासाठी जेवढं आहे तेवढं मोदी फिदी सगळे नंतर आलेले, त्याच्यापेक्षा जास्त योगदान कोणाचंच नाही. आणि विकासाच्या मुद्द्यावर मत मागत असताना तुम्ही आता जनतेला आणि सर्वसामान्य जे मतदार आहे त्यांना जे अपेक्षित आहे असं कार्य 10 वर्षात झालं नाही. गेल्या 70 वर्षात तुम्ही काँग्रेसकडे हिशोब मागता, काय कामं केले तुम्ही 10 वर्षात, काय केलं हे कामं तुम्ही सांगितले पाहिजे. तर सातपूरसाठी आम्ही हा मोठा प्रोजेक्ट आणला आणि 5000 लोकांना इथं रोजगार भेटला. एक काम खासदारांनी दाखवलं ना तर आम्ही खासदारांना सलाम करू. IT हब उभारण्याचं काम चालू आहे असं सांगतायत भाजपचे पदाधिकारी. IT हबची घोषणा आहे ना फक्त कागदावर आहे. IT हब अजून IT हबचा आय सुद्धा इथं आलेला नाही. सगळे लोक बेरोजगार आहे. या ठिकाणी जी जागा प्रस्तावित आहे ती जागा स्थानिक जे आमदार आहे त्यांनी विकून टाकली. हा माझा सरळ आरोप आहे. या जागांचं वाटप उद्योग मंत्र्यांनी इथं येऊन यांनी हे प्लॉटचं सगळं डिवायडेशन केलं, पैसे घेतलेले. IT पार्क वगैरे सगळ्या खोट्या फक्त कागदावरच्या घोषणा आहे. इथं IT पार्क हेमंत गोडसेंनी आणलेलं नाही आणि आणू पण शकत नाही. हेमंत गोडसेंनी IT पार्क आणलेलं नाही आणि आणूही शकत नाही असं म्हणणं आहे त्यांचं. तुम्ही जे सांगितलेलं ती जुमलेबाजी आहे असं म्हणताय. आता जुमलेबाजी कशी तुम्हाला सांगतो मी. 2014 ते 2019 मध्ये केंद्रामध्ये औद्योगिक अवजड मंत्री कोण होता? अनंत गीते. ते कोणाबरोबर आहे आज? उद्धव ठाकरे बरोबर. महाराष्ट्रामध्ये औद्योगिक मंत्री कोण होता? सुभाष देसाई. ते कोणाबरोबर आहे आज?
उद्धव ठाकरेंबरोबर. परत 2019 ते 2022 औद्योगिक मंत्री कोण होता? सुभाष देसाई. कोणाबरोबर आहे आज? उद्धव ठाकरेंबरोबर. त्यानंतर अरविंद सावंतांना दिलं. कोणाबरोबर ते आज? मग त्यांनी 7.5 वर्षात काय केलं? हे मी नाही सांगितलं मुद्दा. काय केलं त्यांनी? आणि राहिलं ते म्हणतात की हेमंत गोडसे सोडून गेले. तुम्ही रामायण बघितलेलं आहे का? राक्षसी कुटुंबामध्ये जन्म घेतलेला माणूस विभीषण हा धर्माच्या बाजूने गेला. म्हणजे कोणाकडे गेला? श्रीरामाकडे गेला का नाही? मग तो गद्दार झाला का? त्याला माहित होतं की अधर्म इथे, मला धर्माच्या बाजूने जायचंय. म्हणून हे जे 13 खासदार आणि हे जे 50 आमदार आलेले, हे धर्माच्या बाजूने आलेले, हे हिंदुत्वाच्या बाजूने आलेले. हो. त्यांनी सांगितलं का धर्माच्या बाजूने आले ते. धर्माच्या नावावर मतदान मागताय, हे धर्माच्या नावावर मतदान मागताय. पण यांनी विचार करावा, यांच्या घरामध्ये लोक होते का सक्षम? यांनी दुसऱ्या पक्षातले सक्षम उमेदवार उचलून विकत घेऊन खोकेबाजी करून बीजेपीकडे उमेदवार नव्हते म्हणून RPI गट, शिंदे मिंदे गट, अजितदादा गट हे सगळे यांनी जमा केले. जमा करून त्यांचे स्वतःचं सक्षम काय आहे? काहीच नाहीये. आज बीजेपी जरी म्हणते आमची महायुती, पण त्यांच्याकडे काहीच नाही. यांनी दुसरीकडून लोक गोळा केले, असे सक्षम उमेदवार त्यांनी जवळ केलेत आणि मग त्यांचा पक्ष त्यांनी मजबूत करण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण यावेळेस त्यांचे जे स्वप्न आहे 400 पार, हे कधीच होणार नाही. 200च्या पार सुद्धा जाणार नाही. त्यांनी सांगितलं की तुमच्याच पक्षाचे मंत्री आनंद गीते असतील, सुभाष देसाई असतील, मग हे यांनी केलं काय? सातपूरसाठी तुम्ही म्हणता काही करत नाही, मग यांनी केलं काय असं म्हणतात? ज्या वेळेला 2014 ते 19चा पिरियड त्यांनी ज्याप्रमाणे सांगितला, त्यावेळेला अवजड उद्योग मंत्री जरूर होते, परंतु केंद्रातला निधी देण्याचं काम हे केंद्र शासनाचं असतं. केंद्र शासन हे मोदींचं होतं. वरती कुटुंब जो प्रमुख ज्याप्रमाणे जे म्हणताय ते कुटुंब प्रमुख मोदी होते आणि अर्थमंत्र्यांकडनं जो निधी आला तिथून मग विकास कामं झाले. ठीक आहे. पुढचा पिरियड जे 19 ते 24 बोलले, 19 ते 22 पर्यंत हा कोरोना पिरियड होता. या काळामध्ये अनेक वेळेला लोकसभा ठप्प होती किंवा लोकांना कुठलंही काम करता येत नव्हतं. त्यामुळे तो पिरियड सोडून उरलेला काळ जर त्या अवजड उद्योग मंत्र्यांनी काम केलं नसेल, पण तो सातपूरसाठीच केला असेल असं काय? पूर्ण महाराष्ट्रात देशात काम करायचं असं त्यांना. पण सातपूरचा जो प्रतिनिधी आहे निवडून दिलेला, अरविंद सावंतांना सातपूरच्या जनतेने निवडून दिलं नव्हतं किंवा सातपूर सुभाष देसाईला निवडून दिलं नव्हतं. सातपूरचा प्रतिनिधी किंवा सिडकोचा प्रतिनिधी किंवा नाशिक लोकसभेचा प्रतिनिधी म्हणून हेमंत गोडसे हे त्या ठिकाणी प्रतिनिधित्व करत होते. आमचा प्रश्न हा आहे की त्यांनी काय केलं? मग तुम्ही हे चोराच्या उलट्या बोंबा करून यांचा महायुतीचा किंवा भारतीय जनता पार्टीचा विषयच असा आहे की यांना विकास कामापेक्षा जुमलेबाजी करायची आहे. अबकी बार 400 पार, आम्ही चंद्रावरती घर बांधू, लोकांना जमिनी चंद्रावर देऊ, म्हणजे असे त्यांचे जे मुद्दे आहे ना, काल्पनिक मुद्दे आहे सगळे. म्हणजे लोकांना ते कल्पना करायला खूप छान वाटतं, परंतु त्याचं प्रॅक्टिकली रूपांतर होणार नाही. आणि हे लवकरच जनता यांना मतदानाच्या रूपाने उत्तर देईल. आणि 400 पार ज्याप्रमाणे ताई आमच्या म्हटल्या, 400 पार नव्हे ते 200 पार सुद्धा जाणार नाही. नक्कीच. आता आपण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे पुन्हा एकदा येणार आहोत. काय सांगाल साहेब, या ठिकाणी आपण जर बघितलं तर महायुतीला राजसाहेबांनी जो पाठिंबा दिलेला आहे तो पुढं कशा पद्धतीने राहील? म्हणजे त्याचं सत्तेत परिवर्तन होईल का? आता तुम्ही कुठली अपेक्षा न बाळगता त्या ठिकाणी पाठिंबा दिलेला आहे. पुढं आपलं पक्षाचं विजन काय असणार? पुढं आमच्या पक्षाचं विजन हे राहील का बघू. वेट अँड वॉचची भूमिका साहेबांनी घेतलेली आहे. आता सध्या साहेबांना वाटतंय का नरेंद्र मोदी एक सक्षम नेतृत्व आहे, तर नरेंद्र मोदी साहेबांची सभा तुम्ही गुढीपाडव्याची नीट ऐका. मी नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वासाठी शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी यांना राष्ट्रवादी अजित पवार गट यांना आम्ही समर्थन देत आहोत. फक्त नरेंद्र मोदीसाठी त्यांनी बिनशर्त दिला तो, पण यांच्यासारखं नाही का आम्हाला जर यांना 2.5 वर्ष जर का मुख्यमंत्री दिले असते ना, तर आज आम्ही त्या साईड बाजूला असतो आणि मशालीवाली इकडे असते. जर यांना 2.5 वर्ष दिले असते तर आज आम्ही त्या बाजूला असतो आणि हे इथं असते. आमच्या साहेबांकडे कधी कोणता लालसा पोटी कोणता साहेबांनी आमचा पाठिंबा दिलेला नाहीये किंवा ते पण जाहीर सभेत सांगितलंय. तसं यांच्या साहेबांनी सांगायला पाहिजे होतं की नाही, आमच्या 2.5 वर्षाचे आमचं ठरलेलं आहे. तुमच्या अचानक साक्षात्कार झाला की रिझल्ट लागल्यानंतर तुमचे साहेब तिथं उभे होते. सगळे नरेंद्र मोदी यांच्या मंचावर उद्धव साहेब स्वतः होते. आदरणीय उद्धव साहेब माजी मुख्यमंत्री हे उभे होते. त्यांनी तेव्हा जर नरेंद्र मोदी सांगताय की देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात सत्ता राहील, तेव्हा उद्धव साहेबांनी का विरोध केला नाही? यांना अचानक यांचे सीटा आले, निकाल लागला.
तुम्ही नीट अभ्यास करा पत्रकार बंधूंनो. 2019 मध्ये पासून जो राजकीय चिखल झालेला आहे तो कुठे झाला? युतीमध्ये लढले. ज्या बाळासाहेबांनी एका मीडियाला बोलले होते की मी माझ्या शिवसेनेची काँग्रेस होऊ देणार नाही. आज त्या सत्तेसाठी मुख्यमंत्री पदासाठी त्यांच्या मुलाला एखादं पद भेटावं मंत्रिमंडळात, त्यासाठी तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस सारख्या तुमच्या विचाराच्या विरोधात जाऊन तुम्ही जर का युती करू शकता, तर आम्ही बाळासाहेबांचे विचार असलेले पक्ष जर एकत्र होऊ राहिलो तर तुम्हाला गैर काय? सरकार म्हणजे त्या ठिकाणी जरी उद्योगमंत्री हे होते परंतु मोदींचं सरकार होतं, मोदींच्या हातात सत्ता होती. या ठिकाणी गोडसेंना खूप काही करण्याची संधी होती असं म्हणतात. मला ह्या कार्यकर्त्याला तुमच्या मनात असं वाटत असेल की मी काही पॉईंट देतो वगैरे काही नाही. हे सर्व तज्ञ आहेत, हुशार आहेत. एकदम साधं एकदम सोपं सांगतो मी. कोणताही कुटुंब असेल, 10 लोकांचं असेल, 20 लोकांचं असेल, 543 लोकांचं असेल की 288 लोकांचं कुटुंब असेल, त्या कुटुंबाला तुम्हाला कोणीतरी एक कुटुंब प्रमुख पाहिजे का नाही? जर तुम्हाला कुटुंब प्रमुख माहित नसेल तर तुम्ही काय कराल? होय, मला खूप नाही सांगत मी, पण मला इथून एका बसने जायचंय, जी लक्झरी बस सुरू केल्यात आता महानगरपालिकेतून, त्या बसमधून मला नाशिकला जायचंय. मी बसमध्ये बसल्यावर मला गावाला जायचं असं नाही सांगता येणार. मला सांगावं लागेल की मला स्वारबाबाला उतरायचंय, मला लोंढे मार्गावर उतरायचंय, मला महात्मा नगरला उतरायचंय, मला पिटिशन. होय, विजन आहे आमचा 400 पार. अरे यांचे कमीत कमी 272 लोक लागतात ना सत्तेसाठी यायला. कोणत्या पक्षाने पूर्ण लढले सांगावं आम्हाला. साहेब, त्यांचं म्हणणं आहे की तोडफोड राजनीती करून हे पक्ष फोडून आणि 400 पार करताय असं म्हणतो. तोपर्यंत तुम्ही जर तुम्हाला आकार नीट द्यायचा असेल तर ते पोलाद तुम्हाला गतिमान पद्धतीनं त्याला तापवावं लागेल आणि मग त्याला फटका द्यावा लागेल. तो फटका दिल्याशिवाय सोनार की एक लोहार की. तसं बघा, आम्हाला सार्थ अभिमान मोदी साहेबांचा आहे की या देशामधला पंतप्रधान हा मागासवर्गीय झाला ना. किती अभिमान आहे. ईडी काडी ही होती ना, 70 वर्ष होती ना, पण तुम्हाला वापरता येत नाही. काय करू? तुमच्या हातात जेवण दिलंय सुंदर, तुम्हाला खाताच येत नाही. काय करू? आमचा काय दोष आहे? तुम्हाला काटे चमचे दिले, तुम्ही स्वतःचेच काटे चमचे कोणी नाकात टोचतं, कोणी कानात टोचतं, कोणी जीप टोचून घेता. हा मुद्दा तुमचा नाही. आमचा विजन बघा, हवाई हल्ला असेल की शेजारच्या दुश्मनावर तुटून पडून आणेल. मुंबईवर झालेला हल्ला झालाय का? 10 वर्षाचा कालावधी सांगा. मला असं वाटलं पाहिजे की आमची लढाई ही पंतप्रधान योग्य कॅप्टन निवडलाय. 100 लोकांजवळ 100 उभे असलेत. अरे तुमच्या स्पर्धा चालू आहेत, तो का मी का तो. त्यासाठी कोणाजवळ 172च्या 72 सुद्धा लढणारे उमेदवार नाहीत. जर 172ची तुमची ही यंत्रणा असेल तर तुमचा ठरलं पाहिजे. मी सांगितलं ठरलं पाहिजे. माझ्या भावाने सांगितलं, मी नाही सांगितलं त्यांना, ते स्वतःच सांगतात सातपूरला एकच काम दाखवा, एकच काम दाखवा. अरे आत्ता झालं ते काय कोणतं उद्घाटन झालं? पोस्ट, मी नाही सांगितलं. पोस्ट ऑफिस झाले का? झाले ना पोस्ट ऑफिस, ते झालं का नाही? म्हणजे माझं म्हणणं उद्देश आहे की आपला जो प्रामाणिक उद्देश आहे की हे जेवढे तज्ञ उमेदवार आहेत ना, यांना अनुभव कुठे आहे? मी परत तोच मुद्द्यावर आलो. हे चुकीचे आहेत, वाईट आहेत, तुम्हाला अधिकार आहे, तुम्ही राहा उभे, परंतु त्यामध्ये अनुभव माणूस कुठे आहे? मी सांगितलं हेमंत आप्पा गोडसे जे उर्वरित प्रकल्प आहेत 2.5 वर्षाचा कालावधी गेला, त्यामध्ये मी अभिमानानं सांगेल, अभिमानानं करू नका. एक जात धर्म पक्ष बघून आला नव्हता. त्यासाठी आम्हाला धुळ्याला किंवा मुंबईला जायचं, 4 दिवसाचा कालावधी लागायचा टेस्टिंगसाठी. तोपर्यंत 4 दिवसामध्ये करोना काळचा माणूस तो कोणी असेल तो मरून गेल्याशिवाय त्याचा रिपोर्ट येत नव्हता. मला अभिमान वाटतो की त्या 1 कोटीमध्ये हे कबूल करावं, जे केलं ते हो म्हणावं, विरोधाला विरोध करू नये. तो टेस्टिंग लॅब आणला ना तर किमान माझ्या या जनतेला मतदान कोणी दिलं नाही हे कोणी बघत नाही, पण तू जनतेसाठी काय केलं त्यासाठी मला असं वाटतं की सर्वात महत्वाचं, करोना काळामध्ये भाऊ भावाला विचारत नव्हते, आई बापाला विचारत नव्हते, पत्नी नवऱ्याला विचारत नव्हते, दुरून सर्व करायचं. त्यावेळेस जी गरज होती ती खरी गरज होती, ती एकमेकाला सहारा देण्याची, ताकद देण्याची. त्यावेळेस हे केलं. हेमंत गोडसेची मी बढाई करायला उभं राहिलो नाही, पण रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट, आम्ही काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर 14 वर्ष होतो. आम्ही इमानदारीने त्यांचं काम केलं. त्यांचे सर्व यंत्रणा आम्हाला माहित आहे. सत्ता त्यांची झाली, त्याच्यानंतर आम्ही 9.5 वर्ष ATM. बघा,
शिवशक्ती भीमशक्ती आज अभिमानाने बसतोय आम्ही. शिवशक्ती भीमशक्ती हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेच्या आवाजाला प्रतिसाद देऊन आठवले साहेबांनी शिवशक्ती आणि भीमशक्ती एटीएम केलं. ए म्हणजे आठवले, बघा ए पहिले केलं. ए म्हणजे आठवले, टी म्हणजे ठाकरे, एम म्हणजे मुंडे. दुर्दैवाने दोघे दिवंगत आहेत, परंतु दिवंगाचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी ए यायचं ते येणे तर जा. आम्ही ए म्हणतो, ए यायचं ते येणे तर जा. आम्ही त्या भूमिकेशी प्रामाणिक आहोत. मी सांगितलं का माझा मित्र देवासारखा कार्यकर्ता नाही, अभिमान मित्र, कारण त्याला पाणी सुद्धा स्वारबा गरजे. परंतु मी त्याला जाहीर विचारलं की 5 उमेदवार येणार पूर्ण देशात, तुमच्याकडे येतो, तुमच्याकडे मी देवासारखा प्रामाणिक कार्यकर्ता आहे, मला त्याचा अभिमान आहे. पण त्याला तरी विचारलं का ज्या दिवसापासून बाबा तुला मतदानाचा अधिकार आलाय त्या दिवसापासून तू कधी चुकून सुद्धा कमळ किंवा धनुष्याच्या व्यतिरिक्त मतदान केलं म्हणजे तो कट्टर कार्यकर्ता आहे. पक्ष सांगेल तो आदेश पाळतो. त्यामुळे आदेश पाळणारे काही कार्यकर्ते आहेत आणि अशा कार्यकर्त्यांचा सत्यानाश झाला त्याचं नाव विजय करंजकर आहे. साहेब, या ठिकाणी आपण जर बघितलं तर महायुतीतले मोठे घटक पक्ष आपण आहोत, महत्वाची भूमिका आपली आहे. महाराष्ट्रामध्ये आपल्याला एखादी जागा हवी अशी वाटलं नाही का तुम्हाला? म्हणजे काय वाटलं नाही? तुम्हाला सांगतो हे सर्व स्ट्रॅटेजी असतात. आठवले साहेबाला काय गरज आहे अध्यक्ष नामदार आठवले साहेब, परत एकदा सांगतो, आम्ही शिर्डीची जागा यासाठी मागितली होती की तिथं आठवले साहेबांना नव्हतं लढायचं. लक्षात घ्या, आठवले साहेबांना नव्हतं लढायचं, कारण आठवले साहेबांची 2026 पर्यंत खासदारकी आहे हे माहिती आहे किती लोकांना. आम्ही बघतोय ना, आम्ही सरळ चालून किती वाढ येतात. आम्ही परत चुकीनं कोणाच्या वाटेवर जात नाही, कोणाची वाट अडवीत. मग आमच्या वाटेवर कोणी आलं ना त्याची वाट लावल्याशिवाय आम्ही परत आमच्या वाटेवर येत नाही, हा आमचा इतिहास आहे. त्यामुळे आठवले साहेब 2026 पर्यंत खासदार आहेत. त्यामुळे आम्हाला खात्री आहे की ह्यावेळेस राज्यमंत्री होते, ह्या पंचवार्षिकला माननीय मोदी साहेबांच्या सरकारामध्ये आठवले साहेब कॅबिनेट मंत्री होतील. आमची लढाई त्याच्याशी बघा ना, इकडे बघा, आमचं सोडून द्या, इकडे बघा. राजसाहेब सारखा माणूस बिनशर्त पाठिंबा देतोय. काय कारण आहे की आम्हाला वाटतं की कोणीतरी या देशाचं नेतृत्व करावं, सक्षम करावं. खिचडीनं चालत नाही, ज्याची संध्याकाळी पत्नी ऐकत नाही, भाऊ कुठे राहतो ते माहित नाही, आणि तो म्हणतो मी उमेदवार आहे. अरे डिपॉझिट वाचलं तर शिका. नक्कीच आपण आता परत एकदा महाआघाडीकडे जाणार आहोत. त्यांनी सांगितलं की या ठिकाणी आम्ही कॅप्टन योग्य निवडलेला आहे आणि त्याच्याबरोबर खंबीरपणाने आम्ही उभे राहू. आणि तसेच बाळासाहेबांनी सांगितलं होतं की सत्ता गेली तरी चालेल, काँग्रेस सोबत जाणार नाही, हे सत्तेसाठी गेले असा आरोप केला. काँग्रेसची शिवसेना, शिवसेनेची काँग्रेस 1947 साली भारत स्वतंत्र झाला तेव्हापासून तर 2010 पर्यंत 14 पर्यंत काँग्रेसचं सरकार होतं. मग त्या काळामध्ये काय पाकिस्तान येऊन आपल्या घरात अतिक्रमण करत होते का? हिंदुत्ववादी आम्हाला श्रीरामाबद्दल आदर आहे, आमचा धर्म आहे, पण श्रीराम मंदिर बांधलं त्याच्यासाठी आम्ही कोणत्या गोष्टीचा विरोध केला? आम्ही पण तर धार्मिक लोक आहोत. परंतु जो राजकीय चिखल, ज्याप्रमाणे समोरून आम्हाला राजकीय चिखलबद्दल बोलले, राजकीय चिखलची सुरुवात केली कोणी? ज्या वेळेला अजितदादा चक्की पिसिंग, मग आता ही किसिंग चालू आहे, याचं काय चाललंय? याच्याबद्दल उत्तर द्यायला समोर काहीच नाही. आम्ही शाश्वत धर्म नाही, अपवाद धर्म नाही, आम्ही कधी कुठेही राष्ट्रवादीची युती करणार नाही. मग राष्ट्रवादी आपल्यासोबत आली ती खिचडी नाहीये, ती काय? जर ज्या वेळेला आपण राजकीय विचारसरणीचा विचार करतो त्यावेळेला ह्या सर्व गोष्टी विचारात घेतल्या पाहिजे. आणि बाळासाहेबांनी काँग्रेसची शिवसेनेचा काँग्रेस ज्या दिवशी होईल त्या दिवशी दुकान बंद करायला, असं पण त्याचा संदर्भ वेगळा होता. ती घटना काय होती? आणि तुम्ही 2023-22 पासून जो काही इतिहास तुम्ही बघत आहात राज्याच्या राजकारणामध्ये, आम्हाला काय अचानक उठलो आम्ही झोपेतून आणि चाललो आम्ही काँग्रेसकडे, असं झालं नाही. ती काहीतरी घटना असेल, काहीतरी त्याच्या पाठीमागे पार्श्वभूमी असेल. ठीक आहे, बोलले 2.5 वर्ष आम्हाला सत्ता दिली असती. अरे पण आम्ही विचारांचे पाईक आहोत ना, आमचे पण काहीतरी विचार आहेत का नाही कुठे? जर आम्ही विचारांना काय तिलांजली दिलेली नाहीये. बाळासाहेब, आम्ही जरी ह्या ठिकाणी काँग्रेस सोबत आलो, काँग्रेसच्या सोबत गेलेलो असलो तरी आम्ही कुठेही आमच्या विचाराला तिलांजली दिलेली नाही. आम्ही हिंदुत्ववादी आहोत. आम्ही सर्वांसमोर सांगतो की आम्ही हिंदुत्ववादी आहोत, तर आम्ही आहोतच. आपण काय सांगा? ते बीजेपी वाले किंवा महायुतीचे लोक जे बोलत आहे, बाळासाहेबांनी काँग्रेसचा जो विषय काढला, काँग्रेसला आणीबाणीच्या काळात इंदिरा गांधींना पाठिंबा बाळासाहेब ठाकरेंनी दिला. काँग्रेसचे ज्या वेळेस राष्ट्रपती प्रणव मुखर्जी होते तेव्हा बाळासाहेब ठाकरे हयात होते. हयात असताना काँग्रेसला पाठिंबा बाळासाहेबांनी दिला. तेव्हा काँग्रेस शिवसेनेची काँग्रेस झाली नाही. एक काहीतरी गोष्टीचा एक व्हिडिओ पाठवायचा आणि काहीतरी अफवा पसरवायचा, हे भाजपच्या IT सेलचं काम आहे. याला भाजपने आता नरेंद्र मोदी पाकिस्तानमध्ये जाऊन नवाज शरीफने बोलवलं नव्हतं वाढदिवसाला, तरी गेले आणि केक खाऊन आले. मग याबद्दल महायुतीच्या लोकांनी काही उत्तर द्यावं का? नरेंद्र मोदी कशाला गेले पाकिस्तान? घेऊ आपण, हे उत्तर घेऊ.
नरेंद्र मोदी पाकिस्तानात जाऊन बिर्याणी खाऊन आले. कसं आहे, एक लक्षात घ्या तुम्ही, असं काही नाही की कोणी आमंत्रण दिलं नाही म्हणून गेले. हे काय एखाद्या लग्नाचं किंवा वाढदिवसाचं आमंत्रण नव्हतं. एक देशाचा पंतप्रधान दुसऱ्या देशाच्या पंतप्रधानाला बोलतो तर तो एक क्रायटेरिया असतो, ते एक आमंत्रण असतं, ते एक सर्व लक्षात. त्यामुळे हे बघा, नुसता पाकिस्तानच नाही तर पूर्ण जग आज मोदींकडे विश्वगुरु म्हणून बघतंय. बरोबर आहे, पूर्ण जग मोदींकडे विश्वगुरु म्हणून बघतोय. आणि राहिली दुसरी गोष्ट, आम्ही बोलतो ना, आणि विचारांचं यांनी सांगू नये आम्हाला. इकडे बोला. आणि यांनी विचारांचे धडे आम्हाला शिकू नये. उद्धव ठाकरे 2019ला सत्तेतून बाहेर का पडले की त्यांना एक सर्वसामान्य नागरिक, एक सर्वसामान्य शिवसैनिक मुख्यमंत्री करायचा होता. त्यांनी केला ना. स्वतः उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, हा त्यांनी सर्वसामान्य शिवसैनिक मुख्यमंत्री केला. त्यांनी सर्वसामान्य शिवसैनिक कॅबिनेट मंत्री केला, आदित्य ठाकरे केला ना त्यांनी. आम्हाला त्याचा गर्व आहे ना. त्यांनी सर्वसामान्य शिवसैनिकांना न्याय दिला. मला एक सांगा ना तुम्ही, बाळासाहेबांच्या तालमीतले शिवसैनिक कोण आहे आज? त्यांना काय न्याय भेटला आज? हे उत्तर घेऊ आपण. त्यांनी सांगितलं की सर्व धर्म समभाव बाळगणारा असा आमचा पंतप्रधान आहे, म्हणून ते त्या ठिकाणी जाऊन आणि सर्व धर्म समभावाचा संदेश देत आहे असं म्हणतात. सर्व धर्म समभावाचा संदेश आहे ना. देशाचा पंतप्रधान आहे. भारत हा 150 कोटी जनतेचा देश आहे आणि भारताचा एक नंबरचा दुश्मन कोण असेल ना, तर भारताचा एक नंबरचा दुश्मन हा पाकिस्तान आहे. कुठलाही सरकारी प्रोटोकॉल नसताना अचानकपणे विमान पाकिस्तानात नेऊन तिथं वाढदिवस साजरा का केला, याचं एक उत्तर द्या. बाकीचं भाजपने दुसरं त्याच्यावर गोलमोठं उत्तर दिलंय. प्रोटोकॉल असतो, पंतप्रधान कुठं जाईल, कोणत्या देशात जाईल, याचा एक कार्यक्रम ठरलेला असतो. असं पंतप्रधान जात नाही. मग पाकिस्तानचे तुमचे एवढे चांगले संबंध असतात, तुम्ही दरवेळेस काँग्रेसला का शिव्या देतात? भाजप पण त्याच लाईनवर जाऊन पाकिस्तान बरोबर एक संशय निर्माण होतो का पुलवामा हल्ला पण यांनीच घडवला का काय, या निमित्ताने हा संशय निर्माण होतो. त्यांनी सांगितल्याप्रमाणे साहेब का मी सोप्या भाषेमध्ये सांगतो, खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे. एकंदरीत अशा पद्धतीने उत्तर घ्या ना पाकिस्तान बद्दल. आपल्या सर्वांच्या देशाचे पंतप्रधान पाकिस्तानला गेले, नवाज शरीफांना भेटले, आनंदाची गोष्ट भेटले. पण आमच्या पूर्ण भारतात एकाही रॅलीमध्ये पाकिस्तानचा झेंडा हा कोणी मिरवलेला नाही. बहुजन समाज पक्षाचे देखील या ठिकाणी पदाधिकारी आपल्या सोबत आहेत. काय सांगाल आपल्या पक्षाच्या उमेदवाराचं या नाशिक लोकसभेमध्ये विजन काय असणार आहे? मतदारांसाठी आपलं स्ट्रॅटेजी काय असणार? सगळ्यात पहिले शिक्षण हा महत्वाचा मुद्दा आहे. भारतीय संविधानामध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे की देशाचा 30% रक्कम ही शिक्षणावरती खर्च झाली पाहिजे. परंतु भारत देशाच्या या प्रधानमंत्र्यांनी संपूर्ण देशाची वाट लावलेली आहे. प्रधानमंत्र्यांनी शिक्षणाचं बाजारीकरण केलेलं आहे. आजच्या काळात जर बघितली तर ती फी एवढी मोठ्या प्रमाणात झालेली, तुमचा माझा मुलगा इंग्लिश मीडियम मध्ये शिकू शकत नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली. आणि ये जुमलेबाज सरकार है. उन्होंने जो पहले आए थे तो बताया था कि 15 लाख देंगे. कहाँ गए भाई 15 लाख? बोला था हम काला धन लेके आएंगे. कहाँ गया भाई काला धन? काला धन भी आया नहीं, खाली 2 लोगों को धन दे दिया जो अदानी अंबानी थे. इनकी जो पहचान है, इनकी पहचान ही है चोरी करना और चोरों को साथ में लेना. याचं उत्तर घेऊ. मोठा आरोप केलेला आहे. 15 लाख आले नाही आणि जुमलेबाजी आहे. बघा महत्वाचं सांगू का, कोणत्या पक्षाचा आहे आपल्या नेत्याबद्दल आपण बोलावं. मी तर ठरलं, आता ठरलं जर इच्छा असेल, जर निधी आला ते गाव आला आणि बाहेरचा, आम्हाला वाटतं आमच्या स्वतःच्या गावाला पुतळा बांधावा, आमचा जिवंतपणे पुतळा बांधावा. हे पुतळ्यावर करण्यापेक्षा राष्ट्रीय स्तरावर निश्चित बाबासाहेब म्हटले शिक्षण वाघिणीचं दूध आहे, डरकाळी फोडल्याचे होणार नाही. त्यासाठी तुमचं काय कर्तव्य आहे? त्यासाठी तुम्ही काय शैक्षणिक संस्था उभ्या केल्यात का? शाळा निर्माण केली का? तुम्हाला जिथं मी महाराष्ट्र सांगतो, महाराष्ट्रात टॉप आलेला इंजिनियर आहे. मी सरकारी नोकरी सोडून बाहेर पडलोय. झाडवाल्याची नोकरी कोणी सोडत नाही. मी निवडून आल्यानंतर आपण बघा की पहिलं प्राधान्य शिक्षण आणि आरोग्याला दिले. माझ्या ह्या वॉर्डामध्ये अभिमानाने सांगेल फक्त मराठी
माध्यम नाही, फक्त हिंदी माध्यम नाही, फक्त इंग्लिश माध्यम नाही, तर मराठी, हिंदी आणि उर्दू ह्या महाराष्ट्रामध्ये एकमेव अशा शाळा चालतात. त्यासाठी कृती करावी लागते. कागदावर भाकरीचं तेल तुपलून चालणार नाही. त्यासाठी भाषण जातं. माझाच माईक आणि माझंच ऐक हे करण्यापेक्षा काही उमेदवारांनी फक्त स्वतःचं डिपॉझिट वाचलं, स्वतःचं डिपॉझिट वाचलं. मी कोणाची टीका करणार, कारण चिंता करू नका. उमेदवार जिंकून येणार आमचा अरुण मधुकर काळे यांचा जर डिपॉझिट निवडून आला, मला वाटतं शेवटून मला लय आनंद वाटेल की त्यांचा पराभव आम्ही 3 वेळा केलाय. तेवढं मला कोणाचं, मी व्यक्तिगत कोणाबद्दल बोलणार नाही. माझी व्यक्तिगत मुद्दा नाही. मला माझा उमेदवार कसा सक्षम आहे, तो अनुभव आहे, ताकदीचा आहे. ह्यापूर्वी ह्याच माझ्या मित्रांनी सांगितलं, माझा लाडका देवा जाधव हे माझ्या खांद्याला खांदा लावून त्यांच्याबरोबर लढले. याच माझ्या माणसेबद्दल मला अभिमान आहे की त्यांनी त्याला उमेदवारी दिली. याचा बघा तुम्ही, ह्याच मनसेने त्यांना उमेदवारी दिली, याचा अर्थ त्याची सक्षमता बघून दिली. ह्याच देवा आणि शिवसेनेने त्याला उमेदवारी दिली, याचा अर्थ तो सक्षम आहे. एकदा नाही 2दा दिली, हाच अर्थ आहे. तिसऱ्यांदा आपण त्यांच्या बरोबर, याचा अर्थ असा आहे की आम्ही बरोबर आहे. बावळ ठेव, खरंच बावळ, कशाला बोलू नका. याचा अर्थ असा आहे की त्याच्यात काहीतरी बघूनच माननीय, मी सांगितलं, मी नेत्यांचा सन्मान कर, मी अभिमानाने सांगेल की माननीय राज साहेबांनी त्यांना उमेदवारी दिली, काहीतरी बघितलं असेल. माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी त्यांना उमेदवारी दिली, काहीतरी त्यांना बघितलं असेल. आताही सन्माननीय शिंदे साहेबांनी त्यांना उमेदवारी दिली, काहीतरी त्यांच्यात बघितलं असेल. म्हणून इतिहास होता इथं की डबल उमेदवारी होत नाही, डबल होऊन जातला. तुम्ही डबल झालं तर काय झालं, तिसऱ्यांदा हॅट्रिक होईल अशी मला खात्री वाटते. आपण काय सांगाल? महत्वाची गोष्ट आता भाऊ, नाही, एक मिनिट. माझ्या म्हणण्याप्रमाणे माझी जिद्दीची कार्यकर्ते, त्यांचं म्हणणं उशीर का, मला सांगा. आम्ही इथं फेऱ्या का मारवल्या, मला अभिमान आहे. किती सुंदर माझी लेखबाळ तयार झालेली आहे, अभिमान आहे तिचा मला. इथं बघा, आम्ही कधी कबड्डीच्या स्पर्धा भरवतो, कधी कुस्तीच्या स्पर्धा, कुस्तीच्या स्पर्धा कालच झाल्या. किती लोक सामील होते तेव्हा आपण होतो ना, सर्व आम्ही सर्व होतो. शिवसेना, भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसे सर्व आम्ही उपस्थित होतो. मला सांगा, तिथं पहिली हिंद केसरीची कुस्ती लागली का चिल्लर पिल्लर कुस्ती लागली हो? पहिल्या चिल्लर चिवड्यावरच्या कुस्त्या लागल्या, नारावरची कुस्ती लागली, रेवड्यावरची कुस्ती लागली आणि गदावरची कुस्ती. गदाचा पैलवान आणि 2 लाखाचा उमेदवार. माझी लेखबाळ आहे, अभिमान आहे मला तिचा. बोलायला प्रकाश लोंढे समोर नाही, आपल्या समोर डेबिट करते, अभिमान आहे मला तिचा. पक्ष जाऊ द्या, राईट मॅन रॉंग पार्टी असू शकते काही वेळा, मी त्याचा विरोध नाही, पण बोलायला सुरुवात केली. म्हणून मला सांगतो की हिंद केसरीचा उमेदवार कधी रिंगणात उतरला हो? मग तसा हा हिंद केसरीचा उमेदवार आहे, तो विजयी उमेदवार आहे, तो शेवटीच येईल ना. आणि ससा अर्थ ससा कोणी जिंकलं, तो ससा जिंकतं कधी. आता जे संविधान आम्ही म्हणतोय, त्या नवीन संसद भवनाला संविधान नाव कोणी दिलंय सांगा मला? 370 कलम. तुम्ही म्हणता घटना वाचली, काय वाचली तुम्ही? घटना वाचली नाही तुम्ही, बोलायला भाषण कमी झालं. माझंच माहीत 370 कलम हटवले. याचा अर्थ असा आहे की तुम्ही कोणाला जमीन म्हटलं याच्या नाही. मला अभिमान काय आहे की त्या जम्मू काश्मीर मध्ये हा तिरंगा झेंडा, ज्या तिरंगा झेंड्यामध्ये अशोक चक्र लढते, म्हणून मला अभिमान आहे. मोदीचा अभिमान म्हणून आहे. नक्कीच, म्हणून मोदीजींचा अभिमान आहे. आणि त्यांनी तुमच्यावर आरोप केलेले, काँग्रेस बाबासाहेबांना हरवलं, त्या काँग्रेसनीच हरवलं. बीजेपी मध्ये जितके पण लोक अडॅप्ट झालेले, जे पण राजकीय गट एकत्र आलेले आहे, बीजेपीचे एकच म्हणणे, बोल, रेटून बोल, खोटं जरी बोललं तरी रेटून बोल की समोरचा हादरला पाहिजे. पण आम्ही पण आहे ना, काही त्यांच्याच हाताखाली शिकलेलो आहोत, त्यांच्याच हाताखाली वावरलेलो आहोत. त्याच्यामुळे मला या गोष्टीचा अभिमान आहे की मी जिथं आहे काँग्रेसच्या बरोबर. काँग्रेस हा असा पक्ष आहे की त्या पक्षाने गरिबांना जवळ घेतलं, सर्व समाजाला जवळ घेतलं, सर्व धर्म समभाव घेतला. आणि त्यामुळे ना मला त्या राहुल गांधीजींचा आणि गांधी घराण्याचं, तर राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा मला खूप मनापासून अभिमान आहे. आणि मी त्या पक्षामध्ये अगदी जोमाने काम करत आहे. आपण येत्या ह्या 20 तारखेनंतर नाशिकचा कोण उमेदवार होणार याची आपण आतुरतेने वाट बघू. आणि 100% मी पेढाचा बॉक्स घेऊन प्रत्येकाच्या घरी जाणार, ही मी ग्वाही देते तुम्हाला. नक्कीच पेढ्याचा बॉक्स घेऊन घरी जाऊ. येतो तुमच्याकडे, येतो आता महाराष्ट्र नवनिर्माण संघाकडे पुन्हा एकदा. काय सांगाल राजसाहेबांची भूमिका आणि सध्याची बघता, राजकीय परिस्थिती बघता, साहेबांना या गोष्टी पटतील?
ह्या ज्या पक्षातले लोक इकडं तिकडं जात आहे किंवा मग पक्षांचं महाआघाडीचे म्हणताय का चिखल झालेला आहे, या गोष्टी राजसाहेब साध्य करू शकतील? मी देशाच्या राजकारणावर बोलणार नाही. जेव्हा ते कुटुंब जेव्हा आपल्या मनसेचे कल्याण डोंबिवलीमध्ये 7 नगरसेवक निवडून आले होते आणि उद्धव ठाकरे साहेबांना काहीतरी 5 नगरसेवक लागत होते सत्ता स्थापन करण्यासाठी, तर तेव्हा त्यांनी अमित साहेब आजारी असताना, अमित साहेब एक भयंकर म्हणजे कॅन्सर सारख्या रोगामध्ये ते थोडे त्रासलेले होते, ते असताना देखील जेव्हा त्यांनी 5-5 कोटी रुपये देऊन जेव्हा 5 नगरसेवक फोडले, फोडाफोडीचं राजकारण कुठून सुरू झालं हे पटलं का? तेव्हा आम्ही फिरत बसलो नाही ना का गद्दार 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 म्हणून. अरे तुमच्याकडं सत्ता होती 2.5 वर्ष, 5 वर्ष ते आणि 7.5 वर्ष सत्ता होती. तुम्ही 7.5 वर्षामध्ये केलं काय? त्या विकास कामावर बोला, विकास कामावर तुम्ही मतदान मागा. तुम्हाला मुख्यमंत्री पद दिलं नाही म्हणून तुम्ही फक्त गद्दार 50 खोके याच्यावर तुम्ही मतदान मागताय. एखादं आमच्या राज साहेबांनी जसं नाशिकला केलेलं काम एलईडी वॉलवर भर सभेत दाखवलं, तर तुमच्या साहेबांमध्ये आहे का ताकद का आम्ही 7.5 वर्षामध्ये आम्ही हे काम केलेले, आम्ही कोरोनामध्ये हे काम केलं, हे एकदम जे काम तुम्ही केले 7.5 वर्षामध्ये, 5 वर्ष बीजेपी सोबत आणि 2.5 वर्ष स्वतः मुख्यमंत्री असताना तुम्ही ते दाखवू शकता का? आमच्या साहेबांनी 5 वर्ष 2012 ते 2017 मध्ये मायाताई आमच्या पक्षात होते. मायाताई ऐका, मायाताई तुम्ही आमच्या पक्षात होते जेव्हा नक्कीच याचं उत्तर घेऊ आपण. ऐकून घ्या. तर तेव्हा साहेबांनी जे 2012 ते 2017 अडीच वर्ष आयुक्त नसताना देखील 2.5 वर्षामध्ये साहेबांनी जे काम केलं, CSR फंडातून रतन टाटा सारखे उद्योजक आम्ही महाराष्ट्रात आणले, तसं उद्धव साहेबांनी एकदा तरी कोणतं CSR फंडातून काम केलंय का? एलईडी वॉलवर दाखवावं. नुसतं गद्दार खंडणी घेताना पकडले गेले गृहमंत्री यांचे. काय करणार यांचं? फेसबुक लाईव्ह करू लोक वैतागले होते. शेवटी टीव्ही बंद करून टाकायची वेळ यायची आमच्यावरती. आम्ही स्वतः रस्त्यावर उतरून जनतेची सेवा केलेली आहे, किराणा वाटप केलेलं आहे, त्यांना मदत केलेली आहे. हे किच्यातलं कोणतं काम त्यांनी केलं विचारा त्यांना. नक्कीच त्यांनी सांगितलं की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार फोडले, नगरसेवक फोडले आणि यांनी पक्ष मोठा केला असं म्हणता येते. त्यांच्या महानगरपालिकेत मोठं काम केलेलं आहे राजसाहेबांच्या नेतृत्वामध्ये. मनसेचं कसं आहे, आमचे नेते सन्मान्य लोंढे साहेबांना 4 वेळा सांगावं लागलं, मी काहीच नाही सांगितलं. हे राज्यापासून देशापर्यंत सगळ्यांची स्थिती मनसेची अशीच आहे. त्यांना कोणीच कानात सांगत नाही पण ते बोलताय, अशी स्थिती आहे. हे लाईव्ह आपल्या समोर दिसत आहे. त्यामुळे प्रबळ त्यांची भूमिका एकदम प्रबळ आहे. आम्हाला त्यांचा सार्थ अभिमान येते. ज्याप्रमाणे त्यांनी 7.5 वर्षात कार्य केलं असेल आणि ते दर 5 वर्षाला वेगळी भूमिका घेतात ना, त्यामुळे त्याच्याबद्दल तर जास्त आम्हाला त्यांचा सार्थ अभिमान आहे. नक्कीच. आता आपण एक मिनिट यांच्याकडे जाऊया आपण. काय सांगाल? हो मी येतो तुमच्या. एवढंच शेवटचं सांगतो तुम्हाला की यांनी आता एवढ्या डेबिट मध्ये येऊन जाऊन मोदींचं नाव घेतलं. यांच्याकडे पंतप्रधानाचा चेहरा कोणी नाव क्लिअर करावा, कॅप्टनच पळून गेला, नाव क्लिअर करावं. काय सांगाल? तुमच्या पक्षाकडे तेवढी कुवत आहे का? जो नाशिक लोकसभा क्षेत्र त्याची व्यापकता बघता, एवढे प्रश्न बघता, तुमचा उमेदवार त्याला साथ ठरेल का? काय वाटतं? आमचा उमेदवार नाशिक जिल्ह्यातील जेवढे उमेदवार आहेत आम्ही त्यांचा पहिला सन्मान करतो आणि त्याच्यानंतर त्यांना शुभेच्छा पण देतो. पण आमचा उमेदवार या सर्वापेक्षा अधिक मताने निवडून येणार एवढंच या ठिकाणी सांगेल. नक्कीच समाजवादी पक्षाचा उमेदवार जास्त मतांनी निवडून येणार असा विश्वास आहे त्यांना. यांना एकदा युपी मध्ये सत्ता भेटलीये, फक्त यांचे स्वतःचे नेत्याचे पुतळे बांधले, यांनी दुसरं काय काम केलेले? देशभर यांनी पुतळे बांधत फिरतील. यांचं विधायक काम काय? युपी मध्ये काम काय? यांना एकदा सत्ता दिलेली आहे मायावतींना, यांनी पुतळेच बांधत फिरले. 2024 मध्ये बीजेपी सोबत लढले, 7 खासदार निवडून आले. सोबत निवडून आले आणि आता विरोध करताय. 4 दिवसापूर्वी आपल्याला कार्यक्रम संपवायचा आहे. थोड्याच वेळामध्ये मर्यादा आहे कार्यक्रमाची. पुन्हा एकदा महाआघाडीकडे येणार आहोत. शेवटी काय सांगाल? या ठिकाणी नाशिक लोकसभा क्षेत्र बघितलं त्याची व्यापकता मोठी आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न आहे, कष्टकऱ्यांचे प्रश्न आहे. तुमचा उमेदवार येणाऱ्या 5 वर्षामध्ये कशा पद्धतीने जनतेला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करेल आणि ठोस विजन काय तुमच्याकडे? शेवटी काय सांगाल? आमच्या उमेदवाराने अशोकनगरला जाहीर सभा झाली, त्या प्रसंगी त्यांनी स्टेजवरती सांगितलेलं आहे, जर मी 20 तारखेला या गंगेच्या साक्षीने निवडून आलो
त्या गंगा किनारी बसून म्हणजे जवळपास नाशिक शहरामध्ये राहून नाशिकचा कायापालट केल्याशिवाय राहणार नाही. नाशिकचे जे काही मुद्दे असतील सजेशन बॉक्स ठेवून प्रत्येकाच्या तरुण मतदार, शेतकरी, जे काही कोणी मतदार असतील ते सर्व सजेशन बॉक्समध्ये स्वतःच्या सजेशन टाकून जे काही काम अडलेले आहे ते सर्व नाशिकमध्ये पूर्ण करण्याचा खासदार प्रयत्न करतील. निर्धार आपला. ताई, त्यांनी सांगितलं की काँग्रेसकडे पंतप्रधान पदाचा दावेदार नाही, त्यांनी नाव का घोषित करत नाही. तसंच आपला नाशिक लोकसभेमध्ये जो महाआघाडीचा उमेदवार आहे त्याच्या म्हणजे ठोस त्याचं विजन काय असणार, तुमच्या पक्षाची भूमिका काय असणार, थोडक्यात काय सांगा. सर्वात महत्वाची गोष्ट हे विरुद्ध पक्षवाले चुकीचं बोलत आहेत. कारण की जे आमच्या राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा चेहरा हा पंतप्रधानाचा चेहरा हा राहुल गांधी आहे आणि महाविकास आघाडीचा जो ऑल इंडियाचा जो इंडिया आघाडीचा जो चेहरा आहे तो पण लवकरच सांगण्यात येईल. आणि सर्वात महत्वाची गोष्ट आमच्या पक्षाची जी ध्येय धोरणे आहे की औद्योगिक वसाहत, आरोग्य विभाग, या जेवढ्या समस्या आहेत, आरोग्य असतील, औद्योगिक असतील किंवा गरिबी असेल किंवा महागाई असेल, या सर्वसामान्यांच्या प्रश्नावर काम. काय सांगाल शेवटचा प्रश्न, आपल्याला कार्यक्रम संपवायचा आहे. निश्चितच नाशिकला कनेक्टिव्हिटी खूप महत्वाची आहे. जर मेट्रो सिटी बरोबर नाशिकची कनेक्टिव्हिटी झाली तर नाशिकचा विकास हा सर्वांगीण विकास निश्चितच होईल. तसं त्याची सुरुवात समृद्धी हायवेने झालेली आहे. का नाशिक पासून नागपूरला जे आपण हे म्हणता का फाउंडेशन काँग्रेसने तयार केलं, आता समृद्धीचं फाउंडेशन का काँग्रेसने तयार केलं का? हे बीजेपीचं विजन, बीजेपीचं म्हणण्यापेक्षा नरेंद्रजी मोदी यांचं विजन आहे आणि या विजनला आमचं समर्थन आहे. जर त्यांनी चूक केली त्याला आमचा विरोध असणारच, इथून पुढे पण असणार. आणि इंडिया आघाडीचं म्हटलं तर इंडिया आघाडीचं स्थापन करण्याचं नेतृत्व जे केलं होतं ते माननीय नितीश कुमार कॅप्टन होते. यांनीच मॅच सोडून पळून गेले. यांच्याकडे काय नेतृत्व आहे? तसे आमचं नेतृत्व, ज्यांना आम्ही समर्थन दिलेलं आहे, ज्यांनी आम्ही ज्यांना आम्ही सपोर्ट केलेला आहे ते आदरणीय नरेंद्र मोदी यांना भरघोस मतांनी भरघोस सीट देऊन 400 पार नव्हे तर 450 पार होऊन आम्ही कॉन्फिडेंटली सांगतो 400 पार हे निश्चित होणार. आणि त्याच्यामध्ये खाऱ्याचा नाही तर सिंहाचा वाटा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा राहणार. नक्कीच सिंहाचा वाटा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा राहणार. काय सांगाल साहेब शेवटी? मी अभिमानाने सांगेल की इथला जो खासदार आहे तो अनुभवी द्यावा. कारण दोन्ही खासदार बघा आपण म्हणजे ह्या नाशिक जिल्ह्याला 2.5 खासदार आहेत, 6 आणि 3 धुळ्यामध्ये. धुळ्याचे खासदार सुद्धा मंत्री आहेत, अनुभव आहे त्यांना, गतिमान पद्धतीने काम करू शकतात. भारतीताई आहे, अनुभव आहे त्यांना मंत्रिपदाचा, गतिमान पद्धतीने काम करू शकतात. गोडसे साहेब आहेत, तिसऱ्यांदा हॅट्रिक होईल याचे अभिमान. मला सांगायचा उद्देश असा आहे की 543 जागा फक्त ही महायुती लढते आणि अभिमानाने सांगतो की या देशामधला पहिला खासदार हा बिनविरोध सुद्धा निवडून आलेला आहे. त्याचं खातं सुद्धा उघडलंय. बिनविरोध निवडून आला पहिला खासदार, महायुतीचा पहिला खासदार हा बिनविरोध निवडून आलाय. तो कशा पद्धतीने लोकशाही मार्गाने बाबासाहेबांचं संविधान जर आम्ही मानत असेल तर आम्ही संविधानाचे पायक आहोत. आम्ही संविधान स्वीकारलं पाहिजे. हे संविधान हे तोडणारे फोडणारे संविधान मानलं पाहिजे. पंतप्रधानाला पहिलं मतदान हे बिनविरोध निवडून आले, त्याचा अभिमान आहे. परत अनुभवी लोक निवडून यावेत, कोणाला गंगेवर बसण्याची दुर्भाग्याने वेळ येऊ नये अशी अपेक्षा बाळगतो. जय भीम, जय संविधान. धन्यवाद साहेब. काय सांगाल, संविधान बदलाची भाषा होते तसा आरोप केला जातो आपल्या पक्षावर किंवा मग नेत्यांना जेलमध्ये टाकण्याचा प्रयत्न केला जातो भाजपाकडनं, असे देखील आरोप केले जातात. यामध्ये सर्वांमध्ये भारतीय जनता पार्टी कशा पद्धतीने सामोरं जाईल आणि कशा पद्धतीने येणाऱ्या काळामध्ये काम करेल? हे बघा, नरेंद्र मोदींनी मागे सांगितलं जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत संविधान बदललं जाणार नाही. या सर्व विरोधकांनी बनवलेल्या विरोधकासाठी या गोष्टी आहे. या जगात कोणीच असा जन्माला आला नाही जो भारताचं संविधान बदलेल, अलग लक्षामध्ये. त्यामुळे एक खोटी बाब आहे. आणि राहिली दुसरी गोष्ट, आज एवढे शिवसैनिक हे मेहनतीने उद्धव ठाकरेंसाठी प्रचार करतायत, त्यांच्या उमेदवारासाठी प्रचार करतायत. कदाचित त्यांचे उमेदवार निवडून देणार नाही, पण आले तर ते शेवटपर्यंत उद्धव ठाकरेंसोबत राहावं हीच आमची इच्छा आहे.
नक्कीच आपण जर बघितलं तर लोकशास्त्र न्यूज आणि महाराष्ट्र क्रांती न्यूज यांच्या माध्यमातून या ठिकाणी राजकीय नेत्यांची महाचर्चा ही आयोजित केलेली होती आणि त्याला सर्व राजकीय नेत्यांनी, पदाधिकाऱ्यांनी, कार्यकर्त्यांनी इथं मोठ्या संख्येने सहभाग नोंदवून या कार्यक्रमाला शोभा वाढवली. म्हणून एकंदरीत लोकशास्त्र न्यूज आणि महाराष्ट्र क्रांती न्यूज यांच्या वतीने त्यांचे धन्यवाद मानतो आणि अशाच नवनवीन चर्चा बघण्यासाठी नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये अशाच पद्धतीने लोकशास्त्र न्यूज आणि महाराष्ट्र क्रांती न्यूज अशा पद्धतीने कार्यक्रम घेऊन आणि एकंदरीत पक्षाचं विजन काय, उमेदवाराचं विजन काय हे दाखवणार आहेत. म्हणून पुढच्या काळामध्ये येणाऱ्या 2 दिवसामध्ये अजून नवीन गावामध्ये जाऊन अशाच प्रकारची चर्चा घडवून आणणार आहोत. धन्यवाद. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.